मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्या मागणीच्या पाठीमागे पूर्ण राज्यातील मराठा समाज हा खंबीरपणे उभा आहे। मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच जाती आहेत। मराठवाड्यात वेगळा कुणबी अशी कुठं जात नाही आणि वेगळा मराठाही नाही। हे शासन वेळ काढूपणा करत आहे आणि वेळ काढून ते वेगळे वेगळे फंडे आजमवत आहे। आता तर असे आमची एक समाजाची भावना होत चालली की प्रत्येक नियम हा फक्त मराठ्यासाठीच लागू होतोय का काय। तर सगळे सोयरे रक्ताचे नाते यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे। शेवटी आई जन्म जाते, आईचं जर तुम्हाला ज्या माताने जन्म दिला तिचं जात नाही भेटत असली त्यासारखं दुर्दैवी कोणती गोष्ट नाही। मुंबई असेल किंवा दिल्ली असेल, हा आम्ही कुठल्याही पद्धती त्यांचा जो इशारा आहे त्या इशाराला आम्ही पूर्ण करून दाखवू। एक मराठा लाख मराठा। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंतरवली सराटीमध्ये आंदोलन सुरू आहे। सरकारला त्यांनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला, मात्र ती तारीख संपत आहे। त्या अगोदर बीडमध्ये इशारा सभा होते। मात्र काल जे शिष्टमंडळ भेटले त्या शिष्टमंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांची प्रामुख्याने मागणी होती की जर आईकडे जर कुणबी जात प्रमाणपत्र असलं तर मुलाला मिळालं पाहिजे। ही मागणी योग्य आहे का? शिष्टमंडळ असं म्हटलं की तसं काही बोलणं झालं नव्हतं। यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा समन्वयक आहेत, मराठा समाज बांधव आहेत। एकंदरीत त्यांना काय वाटतं त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? एकंदरीत मनोज जरांगे पाटील म्हणतात की आईकडे जर कुणबी जात प्रमाणपत्र असलं तर मुलाला मिळालं पाहिजे। काय मागणी तुमची नेमकी? खरं तर ही मागणी रास्त आहे की आईला जे विदर्भातून या ठिकाणी लग्न होऊन अनेक या ठिकाणी माता भगिनी मराठवाड्यामध्ये आलेल्या आहेत, त्या विदर्भामध्ये कुणबी आहेत, दळदळीत सगळे पुरावे आहेत। मग मराठवाड्यामध्ये आल्यानंतर रोटीबिटी व्यवहार झाल्याच्या नंतर या ठिकाणी अचानक जात कशी बदलू शकते? जुने जे इंग्रजांच्या राजवटीमधील जे कायदे आहेत, घटनात्मक काही ज्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी अंतर्भाव झालेला आहे, हे बदलणं गरजेचं आहे। आणि ब्लड रिलेशन मधले जी नातेवाईक आहेत या सर्वांना या ठिकाणी सर्टिफिकेट, जे कुणबी सर्टिफिकेट आहे ते मिळालं पाहिजे। आपण बघू शकतो। काय एकंदरीत सांगाल? सरकार असं म्हणते तसं काही ठरलंच नव्हतं, फॉर्म्युला आमचा तसं ठरला नव्हता। आता मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। उद्या इशारा सभा होती, एकंदरीत कशी मागणी असणार आहे? सरकार म्हणतंय आमचं ठरलं नाही ठरलं ह्याचा प्रश्न येतोय कुठं? ज्या वेळेला तुम्ही जात सर्टिफिकेट निर्गमित करता त्यावेळेला त्याची अट काय? त्याच्या ब्लड रिलेशन मधले नात्यातला जर माणूस त्या ओबीसी मध्ये कुणबी मध्ये असेल तर त्याला द्यायला हरकत नाही ना। मग तो आईकडे असेल नाही तर बापाकडे असेल, फरक काय पडतो त्याला? वंशावळ घेताना त्याची जो नात्यातला ब्लड रिलेशन मधला जो व्यक्ती असेल पाठीमागचा, तर त्याचं पुढे लावलं पाहिजे। ही आमची रास्त मागणी आहे। मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे का? त्या सहमत आहेत का? मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्या मागणीच्या पाठीमागे पूर्ण राज्यातील मराठा समाज हा खंबीरपणे उभा आहे। जसं रमेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या ज्या मुली आहेत त्या इथं सोयरीक झालेली आहे। असे असंख्य उदाहरणं आहेत की जी पत्नी कुणबी आहे आणि पती मराठा आहे, मग त्यांच्या मुलांना काय करायचं? तर सगळे सोयरे रक्ताचे नाते यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे। ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी अत्यंत योग्य आहे। आपण बघू शकतो एकंदरीत की मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत। ज्यावेळेस सरकारसोबत त्यांचं बोलणं झालं त्यावेळेस असं बोलणं झालंच नव्हतं असं शिष्टमंडळातले काही मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे का? त्या मागणीशी तुम्ही सहमत आहेत का? मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि गव्हर्नमेंट सरकार त्यांना शिष्टमंडळ जे आलेले आहे ते खोटं बोलत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे बांधतील ते धोरण आहे आमच्यासाठी। मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे। काय सांगाल? एकंदरीत जरांगे पाटील मागणी करतात मात्र सरकार कुठेतरी वेळ काढूपणा करते। आईचं जे जात प्रमाणपत्र आहे ते मुलाला लागू होत नाही किंवा नातेवाईकांना लागू होत नाही असं त्यांची मागणी आहे। तुमची कशी मागणी? काय सांगाल एकंदरीत? आमची मागणी ही आहे की मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच जाती आहेत। मराठवाड्यात वेगळा कुणबी अशी कुठं जात नाही आणि वेगळा मराठाही नाही। मूळ आमची मागणी हेच आहे की मराठवाड्यातील सर्व मराठा हे कुणबीच आहेत आणि कुणबी आणि मराठा ही एकच जात आहे आणि ही अशी एकच जात विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे। फक्त कोकणामध्ये कुणबी आणि मराठा ही वेगळी जात आहे आणि त्याच्यामुळं मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे। जात आणि वंशावळ याच्या अटी शासनाने घालू नयेत आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। मात्र अशी मागणी एकत्रित करण्यात येते की सगळे सोयरे आहेत आईकडे प्रमाणपत्र असलं तर मुलाला लागू होणार नाही असं सांगितलं जाते। कसं एकंदरीत तोडगा निघाल्याने काय सांगाल? एकंदरीत कशी मागणी असणार? योग्य आहे का मागणी? ही मागणी योग्य आहे। आईची जात सुद्धा मुलाला लावली पाहिजे अशी आमच्या सगळ्या समाज बांधवाची मागणी आहे। आपण बघू शकतो आईची जी मागणी आहे की जात प्रमाणपत्र ते मुलाला लागू होते अशी एकंदरीत मागणी आहे। काय सांगाल? आईचं प्रमाणपत्र मुलाला योग्य आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात, ते सर्टिफिकेट दिलं पाहिजे मात्र सरकार त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे। एकंदरीत कसा इशारा असणार आणि योग्य मागणी आहे का? रक्ताच्या नात्याला देणं हे योग्य आहे। पाटलांची मागणी ही रास्त आहे। पाटलांनी सुरुवातीपासून जे आंदोलनाचा इशारा दिला आणि आंदोलन चालू केलं
ती योग्य पद्धतीने चालू आहे, परंतु हे शासन वेळकाढूपणा करत आहे आणि वेळ काढून ते वेगळे वेगळे फंडे आजमवत आहे. कधी नारायण राणे बाहेर निघतो, कधी रामदास कदम बाहेर निघतो, कधी सदावर्ते बाहेर निघतो. एक एक जण बाहेर निघून समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. हे न करता कधी छगन भुजबळला बाहेर काढतात आणि हे सरकारच यांना बाहेर काढून हे समाजामध्ये वाद लावायचा प्रयत्न करत आहे. तर समाजामध्ये वाद न लागता मी ओबीसी आहे, परंतु माझीही इच्छा आहे की मराठा समाजाचेही लेकरं लहान आहेत, गरीब आहेत, त्यांची फीस भरण्याची परिस्थिती नाही, मग त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि त्यासाठी ओबीसी म्हणून आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सतत त्यांच्या बरोबर राहू. जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की आईला जर प्रमाणपत्र असेल कुणबीचं तर मुलाला मिळालं पाहिजे, मात्र हे कोर्टात टिकणार नाही असं मंत्री महोदय म्हटलं जात आहे. मागणी योग्य आहे का आणि ती लागू होईल का? मूळ मुद्दा असा आहे की आता तर असे आमची एक समाजाची भावना होत चालली की प्रत्येक नियम हा फक्त मराठ्यासाठीच लागू होतोय का काय. कारण मराठा आणि कुणबी ही एकच आहे असं सरकारचंच म्हणणं आहे. सारथीमध्ये तुम्ही मराठा आणि कुणबी एकच म्हणून पकडता आणि इथं ज्यावेळेस निकष लावला होता आमचं ठीक आहे, तुम्हाला जर आईचा जातीचा पुरावा मुलांना पकडता येत नाही असं काल विमलताईंचा पुरावा परत मंत्री महोदय देत होते. परंतु अशा अनेक जाती आहेत की ज्या जातीचा रोटी बिटी व्यवहार नाही, ते एका धर्माचे पण नाही आहेत, तरी सुद्धा त्यांना एक तत्सम जात म्हणून त्यांना या ठिकाणी ओबीसी मध्ये घेतलेला आहे. आणि इथं जर उघड मराठा आणि कुणबी एकच असताना सुद्धा जर तुम्ही आम्हाला इथं जर शब्दामध्ये अडकवत असाल तर हा इशारा उद्याच्या सभेमधून खूप मोठा इशारा तुम्हाला पाटील देतील आणि आम्ही पूर्ण ताकदीने पाटलांच्या पाठीमागे उभा राहू. मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की आईचं प्रमाणपत्र जे आहे कुणबीचं ते मुलाला मिळालं पाहिजे, सगळे सोयऱ्यांना मिळालं पाहिजे. सरकारमध्ये तसं बोलणं झालं नव्हतं, ते कोर्टात टिकणार नाही, न्यायालयामध्ये टिकणार नाही. कसं एकंदरीत बघताना सरकारकडे कशी तुमची मागणी असणार आहे? नाही, जी मागणी केली ती अगदी योग्य आहे. शेवटी आपण मात्र तो स्वीकारतो. आज शाळेच्या TC वर सुद्धा ह्याच्या अगोदर आईचं नाव नसायचं, परंतु शासनाने बदल करून 10वीच्या TC असतील कुठलेही असतील त्या ठिकाणी आईचं नाव लावण्याचा शासन निर्णय झालेला आहे. त्यामुळे मग जर शासन निर्णय जर आईचं नाव TC वर लावण्याचा होत असेल तर आईची जात ही भेटलीच पाहिजे, हा हक्कच आहे प्रत्येक मुलाचा. न्यायालय टिकेल का? न्यायालय 100% टिकल ना. ज्या अर्थी तुम्ही TC वर त्यांना मान्यता दिली, TC वर ह्याच्या अगोदर TC वर नाव होतं का वडिलाचंच असायचं, परंतु आता आईचं नावही यायला लागले, त्या पद्धतीने 100% टिकणार आहे. आणि ती योग्य मागणी आणि ती मागणी मान्य झालीच पाहिजे, त्यात कुठलाही गैर नाहीये. शेवटी आई जन्मदाते आईचं जर तुम्हाला ज्या माताने जन्म दिला तिचं जात नाही भेटत असली त्यासारखं दुर्दैवी कोणती गोष्ट नाही. काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे का की आईकडे जर प्रमाणपत्र असलं तर मुलाला मिळालं पाहिजे आणि ते कोर्टात टिकणार असेल का? बिलकुल ते कोर्टात 100% टिकणार. आता जे गरजवंत मराठ्यांचा जो लढा आहे तो अत्यंत लोकशाही मार्गाने आहे. या सरकारला आता 10 वेळेस विचार करून झाल्याच्या नंतर बी हे 2-3 अल्टिमेटम देऊन बी जर हे सरकार जर गरजवंत मराठ्यांचा जर लढा जर ह्यांना लक्षात येत नसेल तर हा दुर्दैवाची गोष्ट आहे, खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आता येणाऱ्या काळात जो मनोज जरांगे पाटील जो इशारा देतील, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल, हा आम्ही कुठल्याही पद्धती त्यांचा जो इशारा आहे त्या इशाराला आम्ही पूर्ण करून दाखवू. एक मराठा लाख मराठा. काय सांगाल एकंदरीत मनोज जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे का? आईचं प्रमाणपत्र मुलाला मिळालं पाहिजे किंवा सगळ्या सोयऱ्यांना मिळालं पाहिजे? मिळालंच पाहिजे. जर आईचं जर मुलगा आहे, ज्या आईच्या पोटी जर त्यांनी जन्म घेतला आहे तर त्याचं ते रक्ताचं नातं आहे आणि जर ते रक्ताचं नातं असेल तर त्याला मिळालंच पाहिजे. अजून एक सांगतो, जर आई जिवंत आहे, वडील वारले, आई जिवंत आहे आणि आई जर जिवंत आहे तर तिची जी प्रॉपर्टी ती मेल्याच्या नंतर तिचे हक वारस आहे, म्हणजे 2 मुलं आहेत, त्याला समान प्रमाणात वाढली घेतली पाहिजे. जात बी वाटली की जात प्रमाणपत्र आलंच पाहिजे समोर. आपण बघू शकतो एकंदरीत की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की सगळे सोयरे आईकडे जर कुणबी प्रमाणपत्र असलं तर मुलाला मिळालं पाहिजे, त्याच्या आपत्याला मिळालं पाहिजे, ही मागणी योग्य असून त्या मागणीशी आम्ही सहमत आहेत असं मराठा समन्वयकांनी सांगितलेलं आहे. सरकार कुठल्याही प्रकारची भूमिका घेईन ती आम्हाला योग्य नसणार आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र सरसकट मिळावं अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे. मुंबई तकसाठी योगेश खाशीद, बीड.